बातमी आहे सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका विधानासंदर्भातली। बारामतीकरांना एकदा तरी मी सोडून इतर कोणीतरी आमदार मिळाला पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। त्याचबरोबर इतर कोणी आमदार मिळाल्यानंतर माझ्या कारकिर्दीसोबत तुलना करा असंही त्यांनी पुढे म्हटलंय। मी 65 वर्षांचा झालोय असं म्हणत त्यांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान अजितदादांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। आम्हाला दादाच आमदार हवेत अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। जिथं पिकतं तिथं विकत नसतं। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या। तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग एक मिनिट, मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत। कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या, काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय। ह्याचं काय होते मला माहित नाही अजून, राज्यपाल नियुक्त। पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ 1.25 लाखाची चालली, आपण पहिल्या दिवसापासून लाखांनी निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण आता 65 वर्षात झालो, आपण पण तसंच समाधानी। आपल्याला काही सुका बिका आम्ही मोटारी आमच्या काय करायचं ते ऐका। एक मिनिट, बारामतीमध्येच कार्यकर्त्यांसमोर अजित पवार यांनी हे म्हटलेलं आहे। बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळायला हवा आणि त्यानंतर इतर आमदाराची आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। मात्र याच वक्तव्यातून बारामतीतून न लढण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेत का? कारण पुढे त्यांनी आपण 65 वर्षांचे झालेलो असल्याचंही म्हटलेलं आहे। बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळायला हवा असं सांगतानाच अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झालेली आणि त्यामुळेच बारामतीतील कार्यकर्त्यांची याच त्यांच्या वक्तव्याबाबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांनी। अजित पवार यांनी आपण बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत पुन्हा एकदा दिलेले आहेत। आता यानंतर बारामतीमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत। काय सांगाल मला, आज पुन्हा एकदा अजित पवारांनी बारामतीची निवडणूक आपल्याला लढायची नाहीये अशाच प्रकारचे संकेत दिलेले आहेत। आदरणीय दादांवर प्रेम करणारी ही बारामतीतली जनता निश्चितपणाने दादा बरोबर आहे। परंतु गेल्या वेळेस लोकसभेला ज्या काय गोष्टी घडल्या त्या सहानुभूतीमुळे घडल्या, ही निश्चितपणाने आज सांगावं असं वाटतंय। कारण सहानुभूतीची लाट त्यावेळेस होती, परंतु आता जी लाट आहे ती आदरणीय अजितदादा पवार यांची लाट आहे। त्या लाटेमध्ये आता मागं पळायची काय गरज नाही, कारण कार्यकर्ता सक्षमपणाने पुढे येणार आहे। निश्चितपणाने लोकसभेला पराजय झाला, पण ह्या विधानसभेला जे काय होणार आहे ती निश्चितपणाने अजितदादा पर्व हेच महाराष्ट्राला दिसणार आहे। नाही, निर्णयाप्रती आज दादा आले नव्हते। दादा हा आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये दादांनी लोकसभेच्या अनुभवावरून एक आपली खंत बोलून दाखवली, जे की 2-3 मागच्या पण कार्यक्रमात त्यांनी बोलून दाखवली होती। साहजिक आहे, शेवटी दादाच एक मानवी व्यक्तिमत्वच आहे आणि त्यांना पण भावना आहेत। ते दिवस रात्र काम करतात, म्हणून हक्काने ते आज लोकांना विचारत होते की वा निर्णयाप्रती आलेले नाहीत। ते विचारत होते की वा मी पण मनापासून नाराज आहे की 35 वर्ष तुम्ही मला प्रेम करता, निवडून देता आणि एखाद्या निवडणुकीला तुम्ही मला नाकारता। हे कुठंतरी काय याच्या मागचं अर्थ हे मला समजत नाहीये। ह्या भावनेतनं दादा आज व्यक्त झाले होते आणि मला असं वाटते की दादांसारखा दुसरा नेता ह्या राज्यात नाहीये। आता जे मतदान विधानसभेला जे होणार आहे ते विकासाला बघून मतदान होणार आहे आणि महाराष्ट्राचे विकास पुरुष आणि बारामतीचे विकासरत्न अजितदादा पवार हेच हे बारामतीचा विकास करू शकतात, हे बारामतीकरांना सिद्ध करून त्यांनी दाखवलेलं आहे। त्यामुळं इथून पुढं समोर कोण उमेदवार असतील काय असतील त्याची आम्हाला काही चर्चा करायची काही कारण नाही। कोणी उमेदवार असेल त्याच्याबद्दल आम्हाला बोलायची बी काही कारण नाही, परंतु या येणाऱ्या विधानसभेचा उमेदवार म्हणून हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाच असतील। त्यांनी पाठीमागे देखील असं वक्तव्य केलं होतं की बाबा आता
बारामती 7-8 वेळा मी लढलेलो आहे आणि मला काय त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आज दादांनी पुन्हा तेच वक्तव्य केलं आहे. पब्लिकला चालणारच नाही. दादा सोडून कोणी चालणार नाही. त्यामुळे लोकांची भावनाच आहे दादाच असावे. दादा नाही म्हणले तरी दादांसाठी लोक लोक भावनावर झालेत आता. मागची भावनावर वेगळं होतं ना आताच वेगळं आहे. त्यामुळे दादाच पाहिजे म्हणून लोकांचा आग्रह आहे. बारामतीकरांचा हा जो आग्रह आहे तो दादापर्यंत तुम्ही पोहोचवण्यासाठी किंवा दादांचा पुढचा जो निर्णय आहे तो अजित पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या विधानांना पाहता त्यांना नेमकं काय म्हणायचंय, बारामतीकरांना नेमका काय संदेश देत आहे, त्यांचा विधानांचा नेमका काय अर्थ निघतो याविषयीच आपण अधिक चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि रौनक कुकडे. राहुल, बारामतीकरांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलेलं आहे बारामतीकरांना एक माझ्या व्यतिरिक्त दुसरा आमदार मिळायला हवा. नेमका बारामतीकरांना अजितदादांना काय संदेश द्यायचा आहे? साधा संदेश आहे की मी म्हणजे विकास. आणि तो लोकसभेला आपल्याला असं दिसलं होतं की काय आव्हान होतं तर तुम्ही कौटुंबिक गोष्टी, शरद पवार साहेबाबद्दलची सहानुभूती याकडे बघू नका. मी सकाळी 7 वाजल्यापासून काम करतो, रात्री झोपेपर्यंत मी तुमच्या सोबत असतो. आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावरती अजित पवारांनी आपल्या पत्नीसाठी की ज्या त्यावेळेला उमेदवार होत्या मतं मागितली होती. निकाल काय लागला तर भावनिक मुद्दे अधिक पुढे आले. आणि आता असं दिसतं आहे की त्याच भावनिक मुद्द्यावरती पुन्हा एकदा जर पवार कुटुंबातलीच एक लढत झाली, ज्याची दाट शक्यता वाटते मला, तर त्यावेळेला बारामतीकरांनी कशावरती लक्ष द्यावं. कारण हे विसरून चालणार नाही की जेव्हा प्रत्यक्षात प्रचार सुरू झाला होता तेव्हा अजित पवार असं म्हणाले होते की जर या निवडणुकीमध्ये तुम्ही मला पराभूत केलं तर कदाचित मी पुढची निवडणूक लढणार नाही. आता असं दिसतं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीतनं निवडणूक लढवायची ठरवली तर ती निवडणूक ही विकासाच्याच मुद्द्यावरती व्हावी. तौलानिक पद्धतीनं ते काय बोलून गेले तर मी जरी 65 वर्षाचा असलो आणि त्यातनंच ते संकेत आले की मधल्या काळामध्ये त्यांचे दुसरे चिरंजीव हे बारामतीचे उमेदवार असतील, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की मी जरी 65 वर्षाचा असलो तरी आत्ता ह्या क्षणाला एक अशी उमेदवाराची गरज आहे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या बरोबर केली जाईल. आणि त्या तुलनेतनं हे दिसेल की अजित पवार यांनी या मतदारसंघामध्ये किती विकास कामं केलेली आहेत. त्यामुळे माझ्या मते या क्षणाला तरी अजित पवार हे असं प्रोजेक्ट करू इच्छित आहेत की अजित पवार म्हणजेच बारामती, अजित पवार म्हणजेच बारामतीचा विकास. आणि त्या विकासालाच तुम्ही प्राधान्य द्या बारामतीकरांनो, जो लोकसभेतला त्यांचा अजेंडा होता, आणि त्याच्यावरतीच तुम्ही मतं द्या. आता नंतरचा जो संदर्भ अजित पवार यांच्याबद्दल जोडला जातो तो असा आहे की अजित पवार फार इमोशनल आहेत. आता जी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली ती का सुरू झाली तर त्यांच्या इमेज मेक ओव्हर मध्ये त्यांनी लागोपाठ 2 वेळेला माफी हा शब्द वापरला आणि त्यातली एक माफी ही कौटुंबिक संदर्भातली होती. आणि म्हणून लोकांना असं वाटतं आहे की अजित पवार हे कदाचित लोकसभेला ज्या पद्धतीचा पराभव त्यांच्या पत्नीला स्वीकारावा लागला आणि बारामतीकरांनी एक प्रकारे त्यांना झिडकारलं तर त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अजित पवार हे येणारी विधानसभेची निवडणूक लढणार नाही. परंतु आजचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो त्यांनी स्वतः केलेल्या विकास कामासंदर्भातला आहे. पक्षप्रवक्ते सुद्धा त्यांचं तेच सांगतात. नक्कीच त्यांच्या विधानाचा नेमका काय अर्थ निघतोय, कारण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विधानं केलेली आहेत. रौनक, जर म्हटलं की काही दिवसांपूर्वीच अत्रामांच्या कन्येशी बोलताना मी चूक केली, तुम्ही करू नका म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या वयाचा सुद्धा दाखला दिलेला आहे. बारामतीकरांना दुसरा आमदार मिळायला हवा असंही अजितदादांनी म्हटलेलं आहे. गेल्या काही दिवसांमधल्या दादांच्या या विधानांचा नेमका अर्थ काय निघतो, कारण अनेक चर्चा होत आहेत. मुख्यतः हिमाली आपण जर बघितलं तर अजितदादांची एक महाराष्ट्रात इमेज आहे. ती इमेज अशी आहे की ते रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. पण अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने त्यांनी स्ट्रॅटेजी आखलेली आहे, कुठे ना कुठेतरी असं दिसतंय की लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये जो निकाल लागला तो अजित पवारांच्या जिवारी लागलेला आहे. त्यामुळे एक इमोशनल टच किंवा एक भावनिक साथ जर आपण घातली तर याचा फायदा निवडणुकीमध्ये होऊ शकतो. अशा पद्धतीची एक रणनीती अजित पवार किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी आखली आहे का असं इथे म्हणायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीचे वारंवार अजित पवारांची अशी ज्या पद्धतीचे स्टेटमेंट येत आहे त्याच्यावरनं असं लक्षात येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण जर बघितलं तर सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांच्या कॅम्पची जी बारामतीपुरतं एकंदरीत जी रणनीती होती ती अशा स्वरूपाची होती की थोडा भावनिक टच देऊन या निवडणुकीला पुढे जर नेलं तर याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि अजित पवारांच्या देखील हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे अजित पवार जे 2019 मध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यांनी पूर्ण महाराष्ट्रात निवडून आले होते असे एकमेव आमदार आहेत, ते जर बारामतीत मध्ये भाषण करताना असं जर म्हणत असतील की दुसऱ्यांनी कोणीतरी लढावं आणि माझी तुलना त्यांच्याशी करावी तर निश्चितपणे
कार्यकर्त्यांमध्ये, बारामतीच्या लोकांमध्ये एक भावनिक साथ जी आहे ती निर्माण करण्याचा या भाषणाच्या माध्यमातून अजित पवारांचा प्रयत्न आहे. हेमाली, नक्कीच अजित पवार हे अतिशय धूर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे त्यांच्या विधानाचे अनेक अर्थ निघू शकतात. नेमकं काय घडतं आहे हे पुढच्या येणाऱ्या काळात कळेलच. धन्यवाद रौनक आणि राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल.